काम चालू आहे तरी त्यांनी ते जिथून पाणी येतंय तिथला कचरा अजून काढलेला नाहीये. हे जे रिडेव्हलपमेंट किंवा हे जे चालू आहे सगळे नियम फाटायला मागून यांची कामं चालू आहेत. पुण्यात डेव्हलपमेंटचं काम हे झपाट्याने होत आहे, मात्र या झपाट्याने होणाऱ्या डेव्हलपमेंटच्या आडमध्ये काही विकसक, काही डेव्हलपर्स, बिल्डर्स हे स्वतःचा फायदा करून घेत आहे. ते फायदा ओढे विझवून करत आहे, असे गंभीर आरोप कोथरूडच्या स्थानिक नागरिकांनी केलेले आहे. जिथं आपण माझ्या पाठीमागे बघू शकता एक ओढा आहे जो विझवण्याचं काम इथं झपाट्याने होत आहे. या सगळ्या गंभीर विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर रोहित मारणे आहेत. रोहितजी, काय विषय आहे, कसं हा सगळं प्लॅनिंगनी काय होत आहे? हा जो बेसिकली हा ओढ्याचा विषय आहे, हा कोथरूडचा खूप जुना ओढा आहे. हा खूप मोठ्या प्रवाहात व्हायचा. म्हणजे तुम्ही पाहू शकता याचा प्रवाह मोठा होता, त्याला आता कन्वर्ट यांनी एक साधा पाईप मध्ये ड्रेनेज मध्ये कन्वर्ट केलेला आहे. एकली जवळपास आम्हाला माहिती मिळाली 350 ते 400 गाड्या या ठिकाणी कापण्यात आली फक्त आरडीपी रोड करण्यासाठी. ह्याच्यात फायदा काय की हा जो ओढा ज्या दिशेने त्यांनी हा रस्ता वळवलाय तिथून संपूर्ण ज्या बिल्डिंग आहेत, घर आहेत, ते रिडेव्हलपमेंटला आलेले आहेत. त्या बिल्डर कोणाचे त्या सगळ्या पुण्याला माहिती आहे. तर त्या स्वतःला आर्थिक फायदा व्हावा आणि स्वतःच्या बिल्डर मित्रांना आर्थिक फायदा व्हावा त्यासाठी हा रोड बांधण्यात येतो. आता रोडचा 21 TDR मिळणार. जी बिल्डिंग 10 मजल्याची होणार आहे, हा रोड बांधला की ती 20 मजल्याची होणार. तर फायदा आपल्यालाच आहे. त्यामुळं आरडीपी रोडचा घाट असा घालण्यात आलेला आहे. पण दरवर्षी आपण बघतो की पावसाळ्यामुळे पुण्यातल्या अनेक वस्त्यांमध्ये म्हणा, एकतानगर वगैरे तिथे एक्झाम्पल्स आहेत की पाणी कसे प्रकारे घुसतो, किती नुकसान होतो, काय होतो. तसं इथंही होण्याची शक्यता आहे का? 100% तुम्ही हे दाखवू शकता. ते अजून काम चालू आहे तरी त्यांनी ते जिथून पाणी येत आहे तिथला कचरा अजून काढलेला नाहीये. उद्या जर का काम पूर्ण झालं, ज्यावेळेस पाऊस पडेल आणि प्रेशरने तो सगळा कचरा इथे अडकून पडेल, जे पाणी जाणारच नाही कुठे चॉकअप झालं तर दुसरी एकटा नजर हे कोथरूड होऊ शकतं. आणि पलीकडे शाळा आहे, त्या शाळेच्या बाजूने आवड आहे. शाळेत पाणी गेलं, विद्यार्थ्यांच्या जीवाशी काय खेळतोय आणि येता हा कोण नेता आहे ज्याला आपल्या सारख्या सर्वसामान्यांचे रक्त लागले तोंडाला. हे असे जागे कट्टल करून प्लस पर्यावरणाची वाट लावून जे विकासाच्या नावाखाली भकास करायचं काम यांनी लावलेलं आहे असा आमचा आरोप आहे. तुम्ही स्थानिक नागरिक आहात, इथले स्थानिक नागरिकांचं लक्ष गेलेलं आहे, एवढं गंभीर प्रश्न आहे. शासन प्रशासनाचं का नाही केलंय अजून? शासन प्रशासन आणि हे संपूर्ण ही एक रिंग आहे. या रिंग मध्ये सगळं सर्वांच्या मंजुरीने चालू आहे. सगळ्यांनी खाल्लेलं आहे यामध्ये. मग यामध्ये काय होतं, लोकांना पण आता आमच्या जनतेला अक्कल आली पाहिजे की आपण काय करतो, आपण कोणाला निवडून देतो. आता एक राजकारण मी आणत नाही, ठीक आहे झालं गेलं, पण आता इथून पुढं हे जे असं आलं चुकीला चूक तर बोलायला शिका. आज आपल्या घरात पाणी येणार आहे, उद्या काय झालं जर चौकपच झालं आणि संपूर्ण प्रवाह फुटला तर ही एकट्यानं जरी 100% होणार. आणि मी लिहून देतो की याला सगळ्याला कारणीभूत हाच नेता आहे. अजून एक प्रश्न असा आहे की एवढी घाण, एवढं घाण्याचं साम्राज्य झालेलं आहे, रोगराई पसरण्याची सुद्धा शक्यता आहे. तुम्ही म्हणता शाळा पण आहे, रेसिडेन्शियल कॉलनीज आहे तिथं. शाळा, रेसिडेन्शियल कॉलनीज आहेत, पलीकडे कमिन्स कंपनी पण आहे. एवढी घाण असती पण त्यांना काय असं झालंय कळत नाहीये की त्यांना सगळे ओढ्या नाल्याने बुजवून टाकलेले. आज रोज तुम्ही बघा, रोजची 5 ते 6 टन धूळ. तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनी बातम्या लावल्या होत्या. हवेची गुणवत्ता आपली सगळी ढासळलेली आहे. आणि मी चॅलेंज देतो, तुम्ही प्रत्येक हॉस्पिटलचं आणि रुग्णांचं हे काढा, फक्त हार्ट संबंधीतच तुम्हाला पेशंट सापडणार आहेत जास्त. कारण का यांच्या रिडेव्हलपमेंट किंवा हे जे चालू आहे सगळे नियम फाटायला मागून यांची कामं चालू आहेत, मनमानी कारभार. रोजी आता तर तुम्ही आवाज उठवलेला आहे, तक्रार केलेली आहे, पाठपुरावा करताय. जे तुमची मागणी आहे की पहिल्यासारखा ओढा परत हे करून द्यावा, ती पूर्ण नाही झाली, तुमचं पुढचा पवित्र काय असेल? आमचा पुढचा पवित्र एकच आहे की मी आजवर कधी नाव घेतलं नव्हतं, मी फक्त बडा नेता म्हणून होतो. पण मी आज जबाबदारीने बोलतोय. मी या भाजपच्या बड्या नेत्या विरोधात महाराष्ट्राने कधीच पाहिलं नाही असं आंदोलन लवकरच, पहिल्याच्या गोष्ट मी याचा सगळा खुलासा करणार आणि लवकरच ते आंदोलन महाराष्ट्रासमोर मी करणार. तर नक्कीच ओढा पूर्वीसारखा परत कोथरूडकरांना करून द्या, अन्यथा महाराष्ट्राने न पाहिलेला असा आंदोलन उभारू, असं स्थानिक जे इथले नागरिक आहेत रोहित मारणे यांनी मत आपल्यापाशी मांडलेलं आहे. आता या सगळ्या प्रकरणात पुढं काय होतं हे नक्की बघायचं राहणार आहे. न्यूज नेटवर्क 360 मराठीसाठी न्यूज वेबशेक पुणे.